नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आज नववर्षाच्या विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात पण आज घरोघरी गुढ्या उभारल्या जातील आणि हिंदू नववर्षाचं मनपूर्वक असं स्वागत करण्यात येईल. आज राज्यातील काही शहरामध्ये शोभायात्रा काढल्या जातात. त्यात मग ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, पुणे असेल, नाशिक आणि नागपूर पण असेल. या शोभायात्रेत मग पारंपरिक लेझीम, मल्लखांब, तलवारबाजी आदीची प्रात्यक्षिकही नवतरुण शोभायात्रेला जमलेल्या लोकांसमोर दाखवत असतात आणि आपल्याबरोबर संपूर्ण उपस्थितांचं पण उत्साह वाढवत असतात. तसं पाहिलं तर पुराणानुसार वनवासानंतर आणि रावणावर विजय मिळवून राम जेव्हा अयोध्येत परत आले तो आजचा दिवस. त्यामुळं राम स्वगृही आले म्हणून सर्वत्र तिथं गुढ्या उभारण्यात आल्या आणि तीच गुढ्याची परंपरा मग सर्व देशभर पाळली जाते. हिंदू नववर्षची गणना आहे तेव्हा त्याच्या आधीपासून चालू आहे, परंतु राम अयोध्येत परतल्यापासून त्याला जरा वेगळा असा संदर्भ जोडला गेलेला आहे. आज घरोघर विळूला साडी नेसवून त्याच्यावर कलश ठेवून त्या गुढी उभारतात. गुढीच्या त्याच्यात मग लिंबाची पानं, त्या गुढीला फुलाचा हार, त्याचबरोबर साखरगाठींचा हार पण घातला जातो आणि त्या गुढीची मग पूजा केली जाते. नैवेद्य दाखवल्यानंतर मग घरोघरी नववर्षाच्या जेवणाचा गोडधोड खाण्याचा कार्यक्रम सुरू होत असतो. या नववर्षाला जशी आनंदाची किनार आहे तसंच एक दुःखाचं पण झालर आहे आणि ती म्हणजे आजच्या दिवशीच छत्रपती संभाजीराजे यांचा औरंगजेबानं निर्घृणपणे वध केलेला होता आणि त्याची स्मृती पण जागवली जाते. दुसरीकडं ज्या बळीराजावर सर्व जग चालतं, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचं पण त्याच्या माथ्यावर दिवाळीच्या पाडव्याला पाय देऊन त्या बळीराजाला गाडण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळं अनेक हिंदू कुटुंबियांच्या घरावर गुढी आजच्या दिवशी उभा केली जात नाही, ही देवस्कर आहे. तर असं हे गुढीपाडव्याचं महत्त्व पण आहे आणि त्याची दुसरी अशी काळवंडलेली बाजू पण आहे. एकंदरीत पाहता आजच्या ज्या ठाणे, नागपूर या शहरातील शोभायात्रेत नागपूरला दस्तूरखुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी तिथं उपस्थित होते आणि ठाण्यात जी 26 वर्षापासून कपालेश्वर मंदिरापासून पालखी निघते आणि ती पुढं 1.5-2 किलोमीटर मार्गक्रमण करते, त्या कपालेश्वर मंदिरात जाऊन
उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतलं, पालखीला खांदा दिला आणि पालखी मार्गस्थ केली. असं सर्वत्र हे दृश्य दिसून येत आहे. त्यामुळं मग आता आजचा दिवसभर नववर्षाच्या स्वागतात अनेक जण आपल्या नवीन व्यवसायाची पण सुरुवात करतील. तर या आजच्या मंगलमय दिनी आपल्या अन्नाच्या सर्व श्रोत्यांना, दर्शकांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण आमच्याशी अशीच ऋणवंद राहू द्या आणि आपल्यांना हे यूट्यूब चॅनल वाढीसाठी तुमचाही हातभार लागू द्या हीच अपेक्षा. धाराशिव शहराच्या सांस्कृतिक कला क्षेत्रात आपलं वेगळं असं वेगळेपण टिकवून गेली 5-6 वर्षापासून टिकवून ठेवलेल्या विशाल शिंगाडे यांचे पिताश्री कैलासवासी गंगाधर शिंगाडे यांच्या स्मरणार्थ ते गंगाधर करंडकाचं आयोजन करत असतात. यावर्षीचा गंगाधर करंडक स्पर्धा ही 27 मार्च ते 30 मार्चच्या दरम्यान धाराशिव शहरातील नगरपालिकेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. एकांकिका आणि भव्य अशा नृत्य स्पर्धा या 2 स्पर्धा या गंगाधर करंडकात होणार असल्याची माहिती विशाल शिंगाडे यांनी दिली आहे. या स्पर्धेचं काटेकोरपणे ते नियोजन करत असतात आणि आयोजन पण करत असतात. 27 पासून ते 29 मार्चपर्यंत एकांकिका स्पर्धा होणार आहेत आणि या एकांकिका स्पर्धेला महाराष्ट्रातून फार मोठ्या संख्येने संघ आपली हजेरी लावणार आहे. तर नृत्य स्पर्धा ही 29-30 अशी होणार असून या नृत्य स्पर्धेतही असंख्य कलाकारांनी आपली नाव नोंदणी केल्याची माहिती पण या कार्यक्रमाच्या संयोजकांनी दिली आहे. तब्बल 5 दिवस हा सांस्कृतिक मेवा महाराष्ट्र नाट्य परिषदेचे सदस्य असलेल्या विशाल शिंगाडे यांनी धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील रसिकांसाठी ठेवलेला आहे. आज येथेच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.